प्रिय यशश्री, आज तू या जगात नाहीस. 22 वर्ष हे तुझंच नाही तर कुठल्याही मुलीचं जाण्याचं वय नाही किंवा नसतं. ज्या पद्धतीने क्रूर हत्या झाली आणि ज्या पद्धतीने आता तुझ्या आयुष्यातील गोष्टी समोर येत आहेत त्या पाहून ऐकून मन सुन्न झालंय. दाऊद शेख या तुझ्याच ओळखीच्या असलेल्या माणसाने तुला संपवलं. प्रेम होतं म्हणे त्याचं तुझ्यावर, तरीही तुझा इतका भयंकर शेवट त्याने करावा. तू 25 जुलैला घरातून बाहेर पडतेस काय, बेपत्ता होतेस काय आणि पोलिसांना तुझा मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत मिळतो काय. दाऊदने जे केलं त्याचा त्याला काडी मात्र पश्चाताप नाही असं देखील कळतंय. यशश्री, तुझ्यावर प्रेम आहे सांगणाऱ्या दाऊदने धारधार शस्त्राचे वार करून तुझी हत्या केली. का तर तू त्याच्याशी लग्न करून संसार करायला नकार दिलास आणि त्याच्याबरोबर बंगळूरला जात नाही म्हटलं म्हणून. बस इतकंच कारण? त्याच्या डोक्यात नकाराची तिडीक गेली. त्याने तुला इतक्या वाईट पद्धतीने संपवलं, तुझ्या मृतदेहाची विटंबनाही केली. प्रेम असं असतं का? तुझं त्याच्यावर प्रेम होतं का हे सांगायला तू आज या जगात नाहीस. मात्र ज्या गोष्टी पोलीस समोर आणत आहेत त्यावरूनही काही प्रश्न उपस्थित होत आहेत. यशश्री, तुझं असं जाणं कुणालाच मान्य नाही. पोलिसांच्या म्हणण्यानुसार तुझ्या अंगावर 2 टॅटू होते, ज्यापैकी एकावर दाऊद शेखचं नाव होतं. आता हा टॅटू यशश्री तू मर्जीने काढलास की तुला त्याने करायला तसं भाग पाडलं याचं उत्तर द्यायलाही तू या जगात नाहीस. पण तू अशा माणसाच्या नावाचा टॅटू का काढला ज्याने कायम तुला त्रासच दिला? तू अल्पवयीन असल्यापासून दाऊद तुला छळत होता तर तू त्याला भेटलीसच का? त्याच्याकडे असे कुठले फोटो होते जे अपलोड करण्याची धमकी तो तुला देत होता? तारुण्यात बहकणं, आहारी जाणं, वाहवत जाणं या सगळ्या गोष्टी घडतात. मात्र यशश्री, अगं बाळा, तू कोणावर विश्वास टाकलास? अशा माणसावर ज्याने तुला जिवंतपणे मानसिक आणि कदाचित शारीरिकही त्रासच दिला. या माणसाला तू भेटण्याचं कारण काय हे आता शोधलं जात आहे. कदाचित असाही अँगल समोर येईल की तुमचे प्रेमसंबंध होते. काही जण तशी चर्चाही करतायत. तसं असलं तरीही तू त्याच्या दबावाला बळी पडली होतीस हे वास्तव कसं नाकारता येईल? यशश्री, तू आणि तुझ्यासारख्या असंख्य मुली अशा प्रकारच्या दबावाला बळी पडत असतील तर त्यांनी अशा प्रकरणांना योग्य वेळी वाचा फोडली पाहिजे ग. आज तू हे वाचायला ऐकायला या जगात नाहीस, पण तुझ्यासारख्या अशाच प्रकारचा दबाव सहन करणाऱ्या असंख्य मुली असतील ज्यांनी वेळीच सावध होणं ही समाजाची गरज आहे. प्रेम ही एक नितळ भावना आहे, त्यात दबाव, मारहाण, अन्याय याला जागाच नाहीये. हे समजून घ्या मुलींनो, नाहीतर तुमची अवस्था वाईट होऊ शकते. आपल्या देशाने श्रद्धा वालकर प्रकरण पाहिलंय, तसंच सरस्वती वैद्य प्रकरणही पाहिलंय. दोन्ही प्रकरणांनी देश हादरला होता. त्यात आता तुझ्या हत्या प्रकरणाची भर पडली आहे यशश्री. श्रद्धा काय किंवा सरस्वती काय, दोघींवरही नात्याचा एक प्रकारचा दबावच होता. त्यामुळे त्यांचे तुकडे तुकडे झाले. तर तू एक नकार दिलास आणि तुझी हत्या झाली. त्यानंतर तुझ्या मृतदेहाचेही तुकडे झाले. किती भीषण आणि विषण्ण करणारी घटना आहे. या घटनेत समोर येणारे पैलू हे आणखी धक्कादायक आहेत. यशश्री, तू अल्पवयीन असल्यापासून जर तुला दाऊद शेख त्रास देत होता तरीही तू त्याच्या संपर्कात का राहिलीस? तू त्याच्याशी बोलणं बंद केलं होतंस, संपर्क ठेवला नव्हतास असंही कळतंय. मग तू त्याचा नंबर अनब्लॉक का केलास? मौसिन नावाच्या त्याच्या मित्राच्या माध्यमातून दाऊदच्या संपर्कात का राहिलीस? हे सगळे प्रश्न निर्माण होत आहेत. तुझं जाणं हे कोणालाही सुन्न करून जाईल असंच आहे. आज तुझ्या आई वडिलांना काय वाटत असेल याची माझ्यासारख्या एका मुलीच्या बापाला कल्पनाही करवत नाही. तू वाचली असतीस जर वेळीच सावध झाली असतीस. काय सहन करावं लागतंय हे तू बोलली असतीस तर. आता जे खुलासे तुझ्या मृत्यूनंतर होत आहेत ते तू जिवंतपणे करायला हवे होतेस. तसं झालं असतं तर कदाचित तुझा जीव वाचला असता. यशश्री, आता या जगात नाहीस, पण नात्यात दबावाखाली असलेल्या तमाम मुलींना हीच विनंती आहे की दबावाला बळी पडू नका. काय घडतंय त्याची वाच्यता करा. घरातल्यांशी बोला. ते तुम्हाला ओरडतील, तुमच्यावर चिडतील, पण शेवटी तुम्हाला तेच मदत करतील. तसं घडलं नाही तर यशश्री सारखी अवघी एक बातमी होऊन बसाल. तुमच्या मृत्यूनंतर तुमच्याबाबत बरंच काही बोललं जाईल जे ऐकायला तुम्ही या जगातच नसाल. इतकी टोकाची वेळ येऊ देऊ नका. मन मोकळा संवाद ठेवा आणि व्यक्त व्हा. एक तरुण मुलीचा बाप.